राहता शहरामध्ये 15 चारीपासून खाली चितळीकडे जाणाऱ्या रोडला रस्त्याच्या दुतर्फा साधारण 4 ते 5 वर्षापूर्वी वृक्ष लागवड करण्यात आलेली आहे। या ठिकाणचे गुलमोहरचे वृक्ष अतिशय चांगल्या प्रकारे वाढलेले होते। तथापि या परिसरातील हा जो झाडांच्या आसपास असणारा कचरा पालापाचोळा हा साफ न केल्यामुळे या परिसरातील वृक्ष जळून खाक झालेले आहेत। हे निश्चितच या परिसराच्या कडेला ज्यांचं शेत आहे त्यांनी स्वच्छता केली असावी किंवा इतर कुणीही केलेली असावी, परंतु या ठिकाणी हे वृक्ष जळून खाक झालेले आहेत। यापासून पुढे हे सर्व लिंबाचे वृक्ष आहेत। हे लिंबाचे वृक्ष याला वाढण्यासाठी किती कालावधी लागतो, मोठ्या मुश्किलीने येतात असे हे वृक्ष येथे जळून खाक झालेले आहेत। निश्चितच नगर परिषदेने ह्या गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं आहे। जर शासन पातळीवर फक्त वृक्ष लागवड होत असेल आणि काही कालांतराने ते वृक्ष जाळून टाकले जात असतील तर हे निश्चितच योग्य नाही। याबाबत यापुढील काळामध्ये राहता नगर परिषद असो की तालुक्यातील परिसरातील नागरिक असो, त्यांनी वृक्षाच्या बाबतीत जागरूक राहणं हे निश्चितच गरजेचं आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र।